माधुरी पाय तू हे साडी पसंत येते काय तुले? हे घेऊन घे. 2000ची म्हणून राहिला तो. 1500 मागून घेतो मी. अजून दाखवू काय बाई? याच्यापेक्षा वरत महागाच्या दाखवू काय? आई मला पसंत नाही आली ही साडी जशी म्हटली तशी. नाही भाऊ हेच पसंत आली आहे. माझ्यासाठी बॅग घेतली, आता हिच्यासाठी हे वाली पसंत करून घेते. असं आहे, नाही बी पसंत आली तरी हेच पसंत आली म्हणते. याच्याच मनाने साडी घेऊ काय मी आता? जाऊ दे घेऊन घेतो, घालणारच नाही लागन तर. ननद बैल दाखवतो त्याला तरी पसंत येईन बाई साडी. नाही तर त्या तरी विचारन मला कशी आणली वहिनी दाखवा म्हणून साडी. कावा आलीस नाही की ती पोरगी अजून मेहंदी लावाले? बापा कधी लावशील? मग हळदही लावा लागते ना अजून उद्या. नाही आई आलीच नाही ती अजून. आई तू जाजो बरं जराशी तिच्या घरी. काय काम करता हो तुम्ही अधुरे अधुरे हिरे? ननद बाई साडी आणली मी, पाहता काय? वहिनी आता लय काम आहे मला, तुम्ही ठेवून द्या ना. बरं ठीक आहे. माधुरी मी काय म्हणतो, त्या पापड्या करा लागेल ना आपल्याला, तर त्याच्यासाठी रवा गिवा भिजून ठेवજો पापड्या लाटासाठी. वहिनी तिकडचं करून घ्या आता तुम्ही. आता बाई माझ्या एकटीचं काम आहे काय ते? पापड्या किती मोठ्या करा लागते, एखादी जण सोबती पाहिजे त्याला बाई. किती करा लागते बाई एखादा किलोच्या, त्याला कायले बाया पाहिजे सोबती, एकटीच असतं काय माहिती. ठीक आहे करतो. बाई असं राहते तरी तुला म्हणत असतो, लोकांच्या सोनीपेक्षा किती चांगलं वागवतो आपण आपल्या घरी वहिनीले, तरी वहिनी अशा करते म्हटलं. शेवटी सूनच होते बाई, असं असते ते. सुनीले काय पोरीचा जोडीन काय? तसंच राहते, किती चांगलं वागवा ना काही करा. आता तिले 2000ची साडी घेऊन दिली, तरी ते नाराज आहे म्हटलं. तिले साडी काही पसंत आली नाही. मी म्हटलं पाय हो बाई जास्त महागाची काही घेऊ नको, मला पसंत आली ते साडी मी तिला घ्यायला लावली. तिच्याच मनानं घेईन काय सारं. आई त्याला वाटत असं वहिनीले का हिच्यासाठी कसं घेतलं एवढं महागाचं सगळं, मग माझ्यासाठी काऊन नाही घेतलं, माझ्या नवरा तर कमाई करते, असं काही असं ते. आता दादाचे कानं भरून मग ते आता आल्यावर भरू दे, सांगतो मी त्याला बरोबर समजून. तसा तो हाय म्हणा गरमच आहे, पण मी बरोबर सांगतो त्याला, बरोबर लाईनवर लावतो. इले काय आहे, हिच्या मनानं काय सारं लुटूनच देईन काय इले. दिलं ना लग्नाच्या वेळेस सोनं नाणं कपडे लत्ते सारच दिलं. तू जाय बरं पहिले, जाय त्या तिच्या घरी जाय आणि तिला बोलवून आण बरं जराशी. चल म्हणा त्या ताईला मेहंदी लावून दे म्हणा पहिले, मग मी कधी करू नाही. आता जमतं मी पार्लरमधून आली, सकाळपासून तिकडेच होती. तुझ्या झालं काय तिथचं आता पार्लरमधलं काम झालं काय? मग का काही राहिलं आहे अजून? राहिलं असं तर आज करून घे, उद्या मग हळद लागली म्हणजे काही होणार नाही, मग बाहेर जाता येत नाही. नाही नाही सगळं झालं मग आता तिकडचं, काही नाही राहिलं. आता फक्त मेहंदी काढायची राहिली. आता मेहंदी काढतो, मेहंदी काढायला बसतो फक्त आता. तोपर्यंत तू मुन्नी काकूच्या घरी जाय, मी जेवून घेऊन घेतो. जातो. आई बंटीसाठी कपडे आणले? किती ड्रेस आणले मग त्याच्यासाठी? 2 ड्रेस आणायला पाहिजे होते. 5 ड्रेस घेतले म्हटलं वही साहेबानं त्याच्यासाठी, महागाचे ते. मग काय म्हणता येते बाई, आता नातू होय आपला, तर तिच्यासाठी म्हणून आपण नातासाठी काय म्हणू शकतो. जाऊ दे म्हटलं घेऊन घे. अजून म्हणून तर अजून पोरगच आपल्याला बोलन मग आपलं, म्हणून मग घेऊन घेतले. तसंच आहे ते, मी तुला पहिलेच म्हटलं तिला नेऊ नको म्हणून, आपण जाऊन घेऊन येऊ म्हटलं, तर तू ऐकायला खाली नाही म्हणे वहिनीलाच न्याय लागते, वहिनीलाच न्याय लागते. नाही मग वहिनीला आता तिला दुकानात नेल्यावर काही ते कमी याचं घ्यायच राहिली काय? जराशी त्या गंगाच्या इथं जाऊन पाय कशी वागवते सुनीले. मी तरी चांगली वागवतो म्हटलं. अशी वर्त ठेवतो सुनीले. गंगाच्या घरी जाऊन पाय, गंगा तर जराशी विचारत नाही. घरातून हाकलून दिली म्हटलं सुनीले तिनं, तर सून आता ते इथं राहून राहिली मुन्नीच्या घरी. सुनही राहून राहिली, पोरगही राहून राहिलं, आणि ते गंगाराम काका आहे ना तेही राहून राहिले. रश्मी तिथंच आहे, सगळे तिथंच आहे. रश्मीला सांगितलं काय ते आले, म्हणा लागत होत जरासं ये म्हणून. आई सांगितलं मी, पण बोलावाली गेली होती, फोनवर सांगितलं तिले म्हटलं तू ये म्हटलं, दिवसभर इथंच थांब म्हटलं. तर ते म्हणे मला पार्लरमध्ये जा लागते म्हणे. आता तिचंही ऐकून 1 तारखेला, तर मग ते म्हणे मी येतो म्हणे पार्लरमधून जाऊन म्हणे, करून घेतो म्हणे सगळं. हो तिलाही करायला लागलं ना सगळं, बरोबर आहे. तिच्या जवळ आता किती दिवस आहे, खरेदी झाली म्हणते त्याची. कायची खरेदी आई यायनं काहीच नाही केली. हिच्या आईच्या आहे ना काहीच नाही होऊन राहिलं घरात. त्या पोरानंच घेतले म्हणते कपडे गिपडे हिच्यासाठी त्याच्यासाठी, सगळं घेऊन घेतलं म्हणते. फक्त आता हिचं पार्लरचं काम राहिलं. हे पार्लरचं काम झालं हिचं, का तसं हिचं लग्न आई असतंय ना टाकून, हारच टाकणार आहे म्हणते ते म्हणते. त्याच्यानं काही मग नाही म्हणते मला करायचं. काय करून बाई माय अशी ताल करून राहिली, तर पळून गेल्यापेक्षा बरं हार टाकून घेतलं तर. बापाची भावाची सगळ्याची संमती आहेस. आई तू पहिले जाय बरं, गोष्टी मग कर. हो जातो बाबा जातो. असं आहे ननदबाईनं 1 वेळा माझी साडी पाहिली नाही म्हटलं, थोडीशी पाहून घेतली असते तर कायच बिघडलं असतं त्याचं. नाही पाहिली तर नाही पाहिली, मी घालतही नाही साडी. नाहीतरी मला आवडली नाही, नाहीतरी आवडली नाही, मी कोणाला तरी देऊन टाकन ही साडी. याच्यावरचा ब्लाऊजही शिवत नाही मी. आणि त्याच्यासाठी सामान आणलं होतं, तर मला खोलीतून झोपली होती तरी उठवलं. वहिनी हे पहा आणि ते पहा, सगळं पाहायला लावलं. चांगल्या वाटते का नाही वाटत, सगळं पाहून दिलं मी. आणि त्याला सगळं घ्यायला मदत केली, सगळ्या गोष्टीला मदत केली. आणि आज त्याचा हात निघाला तर माझ्यासाठी साडी पाहायला खाली नाही. त्या मी घालतच नाही ना ही साडी, मी माझ्या आईनं आणलेली साडीच घालणार आहे. ते नाहीतरी ब्लाऊज शिवून आणणारच आहे माझ्यासाठी, मग तर मी तेच साडी घालन. मग म्हणते का तुम्हाला मायचंच पटते, काय मायचं पटणार नाही. सासू असून रोज एवढं सावडून यायचं, तरी म्हटलं येईन स्वतःची दाखवली कनी. आणि फक्त काम
सांगायच्या वेळेस होते मला म्हणते पापड्या करून घे. जशी एकटीच करू मी सगळं. एकटीकूनच होते काय? पापड्याही होते, अनारसे होते, सगळं मी एकटीच करून घेऊ आता. कोणी सोबतीले पाहिजे नाही. स्वतः तर मोठं जाते कुदत साऱ्या गावाच्या घरी करायला. आता ते एक नाही आलं यायच्या घरी करू लागासाठी. असंच आहे गावातल्या बाईचं, आपल्या कामं काढून घेते आणि बस झालं काम. मला फक्त म्हणायला आलं पाहिजे. मी त्याला म्हणतोच तुम्ही ज्याच्या घरी जाताना म्हणून नाही बनवाले त्याला बोलावा म्हणून आपल्या घरी आता करू लागाले. एक वेळा हे नाही विचारलं का वहिनी तुम्ही मेहंदी लावता काय का? काहीच नाही विचारलं ना बहिणं. फक्त तुम्ही हे करून घ्या वहिनी ते करून घ्या झालं. साडी घ्या लागते म्हणून दुकानात नेलं. पहिले तर पोराच्या कपड्यासाठीच गणगण केलं. जसं काही पोरगा माझ्या एकटीच आहे नातून यायचा. हे अशी साडी घेऊन दिली मला आवडली नाही ते. असं नाही का तू आवडीनं घे का काही घे. मग मला न्याचंच काय होतं दुकानात. जर माझ्या पसंत घ्यायचं नव्हतं तर नाही न्यायला पाहिजे होतं. कशी आणली असते तर मी घालून तरी घेतली असती. मला नेऊन माझ्या पसंत साडी नाही आणली आणि 2 घेऊन देतो म्हणे. 2 तर 2 सोडा एकही चांगली नाही घेऊन दिली. 2000ची आहे म्हणे हे तर हेच पाय म्हणे. त्याच्यातही कमी केले पैसे. 1500 रुपयाची साडी आणली. लग्न नंदीचं साडी भाव जाईले 1500 रुपयाची. नवरा म्हणते का नाही माझ्या माईचं कर, माझ्या बापाचं कर, बहिणीचं कर, सगळेचं कर. हा पण तुझं कोणा केलं तरी चालते नाही केलं तरी चालते. ते नाही म्हणत बाकीच्या इले का तिचं काही पहा म्हणून करा म्हणून. मी टाकतच नाही याच्यावरचं ब्लाऊजच नाही टाकत शिवाले. जे साडी घे नाही बस तेच साडी घालून घेईन. वहिनी आपल्याजवळ आजचा दिवस आहे म्हटलं. फक्त आजच करायला लागते वरचे कामं जेवढे करायचे आहे तेवढे. नाही तर मग तुम्ही म्हणाल झालं असेल ना साडी पाहिजे आता कितीक पाहिजे. ननदबाई सगळेच तर कामं झाले. आता 5 मिनिट बसूही नाही का बाहेरून आली उन्हीतून एवढ्यात. नाही बसा मी अशी म्हणत नाही तुम्हाला बसू नका म्हणून. पण बा असं एकसारख्या बसा तुम्ही. आईनं ते सांगितलं ना तुम्हाला पापडीचं भिजवायचं. ते भिजवा लागते त्याच्या करा लागते. करतो ना ननदबाई. आता मला तर करावंच लागन ते कोणी करो का नाही करो. पाहिजे मी सोबत एखादी बाई जर भेटली तर मला. वहिनी हायच किती त्या पापड्या 1 किलोच्या म्हणजे होतेच किती. तेवढ्या पटपट लाटान तोडून घ्या झालं. किती करा लागून राहिले आहे. 2-3 बाया पाहिजे का तेवढंसं काम करायला. हा नंदबाई करतो ना आता करा तर लागते मला. थोडंसं जेवतो मी पहिले. जेवून नाही गेली होती मी घरून भूक लागली मला. आता मी जेवण करतो आणि मग करायला बसतो. ते बाईसाहेबा कामं सांगायला येते फक्त. पण असं नाही म्हटलं वहिनी पौद्या साडी हातात असून नाही म्हटलं वहिनी हे आणली काय का ते आणली काय काहीच नाही बोलल्या म्हटलं. मी नाही करत आता यायचं जास्त. बस कामापुरतं करतो. जेवढं झालं तेवढं. मला मग एखादी बैद्या सोबतीले तेव्हा मी करतो. नाही तर मी काही करत नाही. मग माझ्या जीव काय वरता आला काय. यायचंच करत राहू फक्त मी. हे तर विचारूनच मला घरी आल्यावर कोणती आणली साडी काय आणली त्याला दाखवतो ना. हे अशी साडी आणली म्हणून आता. रंजू काय शांताबाई काय म्हणून राहिली तू. अहो मी काय म्हणतो तू पोरगी कुठे गेली. घरी नाही का ती. असं ना बाहेर खेळून राहिली असं. काय म्हणतं काम होतं काही काम असं तर मलाही सांगजो. करू लागन मी जरा असं काम. असं काही नाही का करू नाही लागन म्हणून. लग्न घर म्हटलं का कामच काम राहते शांताबाई. अहो ते मेहंदी लावायला येऊन राहिली होती ना इले रुपालीले. त्याच्यासाठी वय आज मेहंदी लावा लागते ना. उद्या मग हळद लावू. 27 आहे का नाही लग्न. हा शांताबाई बरोबर आहे तुझं. मयूरची पुट्टी बाहेरच आहे खेळून राहिली. आणि ते म्हणे मला जा लागते म्हणे रुपाली त्याच्या इथं मेहंदी लावायला म्हणे. मी म्हटलं जाय म्हटलं. तिला विचारलं मी किती रुपये घेऊन राहिली म्हटलं तर सांगितलंय नाही तिनं. नाही म्हणे ते तिने म्हटलं मी पैसे घ्यायचं म्हटलं तर नाही म्हणे काकू म्हणे. हिने विचारलं रुपालीनं किती रुपये पाहिजे हो म्हणे तुले. तर नाही म्हणे मला नाही पाहिजे म्हणे पैसे घेशे म्हणे. ताई म्हणे मी तुला तशीच लावून देईन म्हणे. तिला काय समजते व शांताबाई पैसे इथलं काय समजते तिले. एवढी मेहनत करा दिवसभर बसली राहीन तिथं. हात दुखते कंबर दुखते आणि काय मेहंदी लावायचे पैसे नाही घेईन काय. आणि मेहंदी माहिती आहे का फुकट लावून बी नाही घ्यावं शांताबाई. फुकट कोण लावते बाबा. त्या पोरीला दिनच ना मी 5-50-100 रुपये तर दिनच ना. खाली हात थोडी ठेवन काही. माय 5-50-100 रुपयात मेहंदी लावायला पुरते काय व. लोक जे इथं जाते ते 1000-1000 2-2000 रुपये घेते ना म्हटलं. तिथं जाते गावात तर मामाच्या गावाला तिथं जाते म्हटलं ते मेहंद्या लावाले. अशा नवरी गेवरीच्या कोणाच्याही तर पैसे घेते म्हटलं एवढाले. तर मी दिन ना म्हटलं तिला देतो 500 रुपये दिन म्हटलं बाबा आता गावगाड्याच्या नात्यानं. एवढे दिन काय तिला 1000-2000 रुपये. मग तर मला चांगली हाय पाय मेहंदीवाली सांगणं पुरली असती. 2000 रुपये जर दिन तर. आता ते पोरगी म्हणे मी लावून देतो म्हणे. म्हणून मग ठीक आहे देऊन देईन बाबा 500 रुपये. हा निदान 551 रुपये द्यायचो शांताबाई. कसं आहे लेकराले नाही समजत. पण आपले तर समजते का नाही. आपण काय फुकट काम करून घ्याव काय. फुकट काम नाही करून घ्याव बाबा कोणाजवळून. असं त्या पहिले सांगितलं असतं तर तिकूनच मेहंदीवाली बोलावली असती. आता वक्तात कोणी भेटत नाही. ते पोरगी म्हणे लावूनच देतो म्हणे मी म्हणे. आणि चांगली लावतो म्हणे मी. म्हणून म्हटलं बाबा लावून द्यायला लावू म्हटलं तिले. तर नाही थोडी म्हणून राहिली की मी माझ्या पोरीले का लावू नको म्हणून. पण पैसे घे जो असं म्हणून राहिली. तिने नाही घेतले ना पैसे तर माझ्याजवळ आणून देतो शांताबाई. नाही तर मग ते घेत नाही करून आणशीनच नाही पैसे. आणून देईन मी जबरदस्ती त्या पोरीजवळच देईन. नाहीच घेते तिनं तर तुझ्याजवळ आणून देईन. तू काही त्याची चिंता करू नको. फक्त आजचा दिवस काही खराब करू नको बाबा माझ्या पोरीचा. नाही करत घेऊन जाय तिले. ते तिले घेऊन जाय मेहंदी लावाले. आणि अजून 2-4 बाया असं लावायच्या तर तेले लावून द्यायचा म्हणा. 100-100 रुपये ती देऊन द्यायचो तिले. बरं बाळा हे लेकरू नाही म्हणते पण हे
हेच समोर समोर करते. अन शांताबाई, झाल्या काय मग पुऱ्या गावातल्या पत्रिका वाटणं? काल दिली पा मला गोपालनं पत्रिका. काकू म्हणे ही पत्रिका घे म्हणे. झाल्या बाहेर गावच्याही झाल्या आणि गावातल्याही झाल्या. पार केल्या ते ना दिवसभरात तिकडे केल्या परवान काल. अन संध्याकाळच्या गावात वाटून दिल्या. झालं, कोणी नाही राहिलं आता. पाहिजे बापा कोणी सुटलं घेतलं तर देऊन देजो, नाही तर मग अकातून जाईल. मग तर माहिती कशा बोलते म्हणून बाया माणसं कोणी राहो. हा, सुटू नको देजो कोणाचं घर. दिल्या सगळे दिल्या, कोणी नाही राहिलं. आणि कोणी राहिलंही असं तर आता काय काही गडबडी सुचते काय बोला घरवाले काही नाही सुचत. बस ना शांताबाई, बस ना, शरबत करतो त्यासाठी. आता चहा तर करत नाही बाई ह्या याचा गरमीचा, पण शरबत करतो एखादा गिलास. नाही शरबत गिरबत नाही पेत मी ना, काहीच नाही पेत. घरी जातो. आत्ताच आली मी मार्केटातून. सुनीसाठी साडी आणली आणि मायासाठी आणली लग्नासाठी. आता साडी नाही लागन काय, त्याच्यासाठी गेलो होतो मार्केटात. आता म्हटलं झांपर टाकायला जातो, म्हटलं त्या सुनीताच्या घरी जातो म्हटलं. आता हो जाय तिच्या घरी. आता कधी जाशील ना, शिवण कधी ते उद्याच्या उद्या मागा लागन मग तुला शिवून. नाही हो देते ना ते उद्याच्या उद्या शिवून. त्याच्यापेक्षा आता सारिकाच्या घरी जाणं, आपली हिची रुपालीची मैत्रीण नाही का, तिच्या घरी जाणं, ते तर चांगले शिवते. आणि आता ओळखीची आहे तर जराशी लवकरही शिवून देते. आम्ही हो गड्या सारिकाच्या घरी गेलीच नाही लय दिवसाची. तिच्या घरी पत्रिका नाही नेऊन दिली. व बाई नेऊन द्यायला लागून गड्या मला पत्रिका. राहीन नाही तर पत्रिका नेऊन द्यायची. पाय असं राहते, सुट्टेच कोणी ना कोणी नाही राहत लक्षात आपल्या. जाय आता देऊन दे पत्रिका देऊन झंपर टाकून दे तिच्याजवळ शिवाले. हो जातो बाई मी घरी. आता त्या पोरीसोबत बोलतो आणि जातो घरी. असं आहे, फुकटात कामं करून घ्यायची आदत आहे लोकांना. हा म्हटलं म्हणून माझी पोरगी काय फुकटात मेहंदी लावून देईन काय तिथं? पोट्टीला तर समजतच नाही. मामीनं तर लयच शिकवलं तिले का काही घेऊ नको, काही देऊ नको, काही नाही. आपलं देऊन द्या, लोकांचं नाही घ्या. म्हणजे फक्त आपलंच वाटत राहू काय लोकांना, आणि आपण नाही घ्या मग तर लोक फायदा उचलते त्या गोष्टीचा. आता ते नाही घेतले तिने पैसे तर माझ्याजवळ तरी आणून देईन. कायले फुकटात काम करणार आहे? मेहंदी लावणं काही सोपी गोष्ट आहे का? फुकटात लावून देईन का तिच्या पोरीले? तिची पोरगी काय विचारणार आहे आपल्याला उद्या? सारिका, सारिका, पाय बा कोण होतं दरवाजा उघडून पाय. आवाज देऊन राहिला सारिका सारिका करून. कोण आवाज देते तुले? तर दरवाजा उघडून पाय ना. माझं तोंड काय पाहते इथे येऊन? हा, तेवढं नाही समजत का दरवाजावर कोणी आहे म्हणून? काय कोण होतं तुलेच आवाज देते? सारिका, हे घेऊ बाई पत्रिका. रुपालीच्या लग्नाची पत्रिका होय. रुपाली म्हणे सारिकाला नेऊन दे जा म्हणे आई पत्रिका म्हणे. म्हणून घे पाय मी पत्रिका घेऊन आली. आज मेहंदी लागून राहिली तिले. ये तू आज ये, उद्या हळद लागन आणि परवाच्या दिवशी लग्न आहे. काय करतो? मागच्या वेळेस सांगितलं होतं तिनं मला, पण फक्त तारीख निघायची होती. साक्षगंध झालं म्हणे, मी येऊ नाही शकले तेव्हा लग्नात. थोडासा प्रॉब्लेम होता ना घरचा, म्हणून नाही येऊ शकले. पण आता लग्नाला येजो, नाही तर मग लग्नालाही नाही येशील. कारण सांगशील काही. काय म्हणतो? अन काय म्हणते बाई, लग्नाला ये जा म्हटलं माझ्या पोरीच्या. हो हो येईन ना बाई, येईन ना लग्नाला. काऊन नाही येईन? आता तसं पाहिलं तर घरात ना सारे कामच राहते हो बाई पडले. हा, पोरग तिकडे राहते, इथं सुना आहे दोन दोन, मला लक्ष ठेवा लागते. त्याच्यानं कसं आहे, भरलं घर राहते, कुठं जाता येत नाही. पण पाहिन तरी घंटाभराची गोष्ट आहे. गावात तर लग्न आहे, काही दूर आहे काय? दूर जा लागते काय? हा, ह्या कोणत्याहून त्या कोणत्यावर जरासं दूर पडते बाबा. 10 रुपये दिले ऑटोवाल्याने चाललं तिथपर्यंत. अन लग्नाला आलंच पाहिजे. हळदीला येत जा सगळेजण. आणि तू सारिका, तू आताच चाल माझ्यासोबत. माझ्या पोरीला घ्यायला आली मी, असं नको समजू काय कोणी हाय नाही म्हणून तुले. नाही ना काकू, मला माहित आहे ना तुम्ही येणारच आहे म्हणून. कोणी येऊ नाही येऊ मला कोणी विचारू नाही विचारू, पण शांता काकू विचारते मला माहितच आहे. काकू बसा ना, चहा करतो ना तुमच्यासाठी. पाय सारिका, चहा नको करू बाई आता. मी काय म्हणतो, झांपर शिवून देशील काय पहिले उद्याच्या उद्या? माया आहे आणि त्या वहिनीच आहे, दोघी जणीचे 2 झांपर आहे. शिवून देता काय उद्या? देतो ना काकू. काय आहे त्याच्यात? आणले काय मग तुम्ही? आणले असेल तर द्या, आजच कापतो. संध्याकाळपर्यंत शिवून जाऊन उद्या घेऊन येतो हळदच्या वेळेस. पाय हो, मी सोबत काही घेऊन आली नाही. म्या म्हटलं तू आता हाव म्हणतं का नाही म्हणतं, म्हणून मी सोबत नाही आणले. पण मी बाद जातो आणि अर्ध्या घंट्यात तर येतो घेऊन. जाऊन घेऊनही येतो आणि तू आजच्या आज शिवूनही दे, चालते मला. उद्या हळदीलाही नाही आणले आणि कधी सकाळीही आणले तरी चालते, परवाच्या दिवशी. ठीक आहे ना, आजच शिवतो मी, तुम्ही काही चिंता नका करू. उद्या मी तिकडेच राहीन दिवसभर, मग शिवून देईन. चाल मग मी निघतो आता. काय भले काम आहे घरी. ये आज मेहंदी लावणं चालू आहे, मेहंदी लावायला ये. हा, काय म्हणतो बाई? या म्हटलं उद्या या हळदीले आणि परवाच्या दिवशी लग्नाला या सहपरिवार. सगळेजण या घरचे घेऊन. ना पोरं सुना तुम्ही सगळेजण या. हो बाई येऊ ना, काऊन नाही येऊ बाबा, येईन ना. चालतं बाई, मग ये जा म्हटलं. मग काय सगळेजण? हो बाई येतो. आई पाय ना पत्रिका. उद्या जाऊ आपण हळदीले सगळेजण. इले अंजलीला घेऊन जाऊ, सगळेजण जाऊ. मला नको सांगू ते पत्रिका गित्रिका, आणि काही गरज नाही म्हटलं लग्नाला जायची. हा, तिथं काही पत्रिका दिली म्हणून काही लग्नाला जाच नाही लागत. असं तुझ्या मैत्रिणीचं लग्न, कायले जा लागते लग्नाले? आई काऊन पण असं लग्नाला काऊन नाही जाऊ? लग्नाला तुम्ही जाईनच. माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, माझ्या जीवलग मैत्रिणीचं लग्न आहे. मी गेल्याशिवाय राहणार नाही. मी लग्नाला जाईन म्हणजे जाईन. तुला मी सांगितलं घराच्या बाहेर पडू नको काय? नाही तर मग बस उठली निघाली, मीच चालू देणार नाही म्हटलं तुझी वाली. आता आई लय झालं तुमचं. मी आता लग्नाला जाईन म्हणजे जाईन. बाकी ठिकाणी तुम्ही मला म्हणा, मी नाही जाणार.
पण मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जाईन म्हणजे जाईन. लय जरा जीप चालून राहिली तू इथं आज. हा ते तुझ्या मैत्रिणीची आई आली होती म्हणून आहे काय? काही नाही करू शकत ते. हा माझ्यासमोर काहीच नाही म्हटलं ते मला काही माहित नाही. पण मला जायचं आहे लग्नाला आणि मी जाणारच, मी जाईनच. तू फक्त घराच्या बाहेर जाय, नाही तुझे तंगडे तोडले तर मग म्हणजे तू. झाली व सुरुवात मेहंदीची. हा तिथे गेली मी, सारिकाच्या घरी गेली होती रुपाली, पत्रिका देऊन आली. तिला म्हटलं झांपरे टाकून देतो तिच्याजवळ शिवाले दोघीचे, अन तिले पत्रिका देऊन देतो म्हटलं. नाही नाही मेहंदीचे कोणी वहिनीनं कुठं ठेवून दिले दिसूनच नाही राहिले. पाहून राहिले ते आता, आणतो म्हणे मी पाहून. बरं झालं इथे सारिकाला पत्रिका दिली, मी तर भुलूनच गेली होती. पण तिची सासू येऊ नाही देता तिला, एवढं मात्र पक्का आहे. नाही व येते ती पोरकी, तिची सासू येऊ देव का नाही येऊ देव ते बरोबर येते म्हटलं. आई तिची इच्छाच असते याची, पण तिची सासू तिला कुठंच जाऊ देत नाही, घराच्या बाहेर नाही निघू देत म्हटलं. माहीत पडते बाई आता, उद्या म्हणे ती येतोच म्हणे, मी हळदीले येतोच म्हणे मी काकू म्हणे काही करून, आणि उद्याच्या उद्या झंपरी शिवून देतो म्हणे मी. ठीक आहे नाही टाकून देतो मी, आता मेहंदी लावून घेतो. आता वहिनी आणतेच कोण काढून. का बाई रिंकी तू आई तर म्हणे पैसे पाहिजे म्हणे मेहंदी लावायचे. नाही नाही शांता काकू, नाही तुम्हाला म्हटलं होतं ना नाही पाहिजे म्हटलं मला पैसे. त्या नाही म्हटलं बाई, पण तू आईनं म्हटलं ना देऊन देईन मी पैसे, घेऊन जाजो. फालतू तू आई तुले बोलन आणि माई फालतू हलकी होईल. बरं काकू तुम्हाला जे द्यायचे राहील ना ते देऊन देता. चला मग आज लागते आमच्या रुपालीला मेहंदी नाही का, आज पाहुणे येते आमच्या घरी. तुम्ही पण या मग लग्नाला रुपालीच्या, मेहंदी गिंदी लावायला या. नाही तर मग मनानं बोलावलं नाही शांताबाईनं. आता आमंत्रण देऊन राहिली मी तुम्हाला सगळेले लग्नाचं. चला मग भेटू आपण आता उद्याच्या भागात. उद्या हळद गिळद लावू आपण रुपालीले. भेटू मग उद्या. आता तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.